एक स्वीट कचोरी, फराळी कचोरी मी ट्राय केली होती. ओके. तर ते आई वडिलांना खूप आवडली होती. ओके. मग त्या दरम्यान मग म्हटलं की आपण अजून काहीतरी करू शकतो ह्याच्यामध्ये. मोकळी दुपारना मी खरं सांगायचं जिजा झोपल्यानंतर, माझी मुलगी आहे ती झोपल्यानंतर मी गपचूप चहा पिण्याचा प्रोग्राम करते. मला अशी पावर मिळाली ना तर खरं सांगू मी सुटकीत लसूण सोलायचं हे करेन. कारण की त्याला खूप वेळ लागतो. नमस्कार. केप्र अबाउट हर विथ हर मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपल्याबरोबर गप्पा मारायला आलेल्या आहेत मी हाय फूडीच्या दीपाली ताई. नमस्कार दीपाली ताई. चला तर मग आज यांच्याशी गप्पा मारून जाणून घेऊ त्यांच्याचबद्दल त्यांच्याचकडून. दीपाली ताई, एक बेसिक क्वेश्चन मी सगळ्यांनाच विचारते, तुम्हाला पण विचारते की ह्याची सुरुवात कशी झाली? वेन डिड हे कधी सुरू झालं आणि वेन वॉज दॅट फर्स्ट मोमेंट ऑफ सक्सेस की तुम्हाला जाणवलं की हो येस दिस इज माय थिंग आणि मी हे करू शकते? अच्छा, अगदी म्हणायला गेलात तर मला लहानपणापासूनच खाण्याची खूप आवड आहे आणि माझ्या वडिलांचा पण कॅटरिंगचा बिझनेस आहे. तर तो माध्यम होता असतो. आणि दुसरी गोष्ट, त्यानंतर लग्नानंतर मला अभिषेकची साथ मिळाली, कारण की त्यालाही खूप खाण्याचं आणि नवीन नवीन पदार्थ बनवण्याची खूप आवड आहे. मग 2019ला मी जॉब हे केला, म्हणजे विचार केला की आपण काहीतरी ह्या माध्यमामध्ये काहीतरी करूयात. मग 2020ला खानावळ सुरू केली मी. पण नाईलाजाने मग ते लॉकडाऊन लागल्यामुळे मला बंद करावी लागली. आणि मग 2022ला मी प्रेग्नेंट होते. त्या दरम्यान मग मी खूप सारे व्हिडिओ रील्स वगैरे पाहायचे. मग मी विचार केला की मग आपण पण ह्यामध्ये काहीतरी करू शकतो करून. मग असंच एक छोटंसं आपलं सेटअप गॅलरीमध्ये घेऊन मी बसले, म्हणजे आम्ही दोघं बसलो आणि मग केलं, म्हणजे सुरुवात केली. मग त्या दरम्यान मग ते सुरू झालं की असं करूयात करून ह्याच्यामध्ये. मग खूप साऱ्या सुधारणा केल्या, थोडं थोडं काहीतरी मग इन्व्हेंट केलं, मग सुरू केलं. अच्छा. तुमची पहिली मेमरी कुकिंगची म्हणजे काही म्हणजे तुम्ही लहानपणी एखादी गोष्ट केली खेळता खेळता किंवा मोठेपणी तुम्ही असं जाऊन मुद्दामून केलंय, असं फर्स्ट टाइम तुम्ही किचनमध्ये जाऊन काहीतरी केलंय, ती काय मेमरी आहे? काय केलं? फर्स्ट टाइम मी म्हणजे टी व्हीवरती पहिले व्हिडिओ पाहायचे, मग खूप सारे तेव्हा चॅनल्स होते. तेव्हा एक स्वीट कचोरी, फराळी कचोरी मी ट्राय केली होती. ते आई वडिलांना खूप आवडली होती. मग त्या दरम्यान मग म्हटलं की आपण अजून काहीतरी करू शकतो ह्याच्यामध्ये. ओके. आणि आता आपण जेव्हा म्हणजे एखादी बाई जेव्हा काही करायचं ठरवते तेव्हा घरचा सपोर्ट प्रचंड लागतो. कारण त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला फॅमिली सपोर्ट तुम्ही आता म्हणलात आहेच आहे चांगला म्हणून. पण आता हे सगळं करताना ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर ऑनलाईन जेव्हा तुम्ही तुमचे व्हिडिओज टाकता हे करता तेव्हा पॉझिटिव्ह नेगेटिव्ह कमेंट्स सगळेच येतात. ते नेगेटिव्ह कमेंट्स तुम्हाला येतात का आणि तुम्ही कसं डील करता आणि त्याच्यामध्ये तुमच्या फॅमिलीचा रोल काय असतो? अच्छा, फारसे असे नेगेटिव्ह अजूनपर्यंत आले नाहीत आणि आले तर आम्ही ते लेट गो करतो. त्याच्यावरती म्हणजे जास्त विचार करत नाही. आणि त्या नेगेटिव्ह कमेंट्समध्ये पण काहीतरी सजेशन असतात, मग ते आम्ही त्याच्यावरती विचार करतो आणि ते सुधारण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही ते पण पॉझिटिव्हली घेता आणि पुढे जाता. आणि फॅमिलीचा सपोर्ट तर ॲज युजल आहेच. आणि ते काही लेट गोच सांगतात शेवटी करायला, कारण की पुढे चालायचं असेल तर काही गोष्टी लेट गो केलेल्या ठीक आहे. बरोबर आहे. आणि तुमचा फर्स्ट रील, सगळ्यात पहिली रील जी होती अबाउट फूड ब्लॉगिंग ऑन मी हाय फूडी, ती आणि आजची रील ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? म्हणजे तो प्रोग्रेस काय होता, काय तुम्ही सॉफ्टवेअर्स काय वापरले, काय हे केलं? फर्स्ट रील वर्सेस लास्ट रील बघायला गेलं तर आमची फर्स्ट रीलमध्ये आम्ही सुरुवात केली होती आणि त्याच्यामध्ये मग आम्हाला प्रेझेंटेशन आहे, लाईट्स आहे, त्यानंतर मग अँगल आहे, एडिटिंग आहे. तर त्यामध्ये खूप आम्हाला शिकायला मिळालं. नवीन काहीतरी करेक्शन आहे किंवा काय आहे ते करायला मिळालं. सो हे सगळं करायला तुम्ही कुठले टूल्स वापरता? गॅजेट्स, टूल्स काय वापरता? गॅजेट असं म्हणजे आम्ही सध्या तरी मोबाईलच यूज करतो आहे शूटसाठी. आणि सॉफ्टवेअरचं बघायला गेलं तर ते माझे मिस्टरच बघतात सर्व एडिटिंग वगैरे. तर आणि नाही, मग फर्स्ट रील वर्सेस म्हणजे मग आम्ही सुधारण करून मग प्रत्येक रीलमध्ये आम्ही काही ना काहीतरी मग सुधारत गेलो. मग आतापर्यंत मग चाललंय. आणि तुमचा कल जास्ती कशाकडे? तुम्हाला काय कुकिंग करायला जास्ती आवडतं? म्हणजे महाराष्ट्रीयन पदार्थ जास्ती आवडतात का, असा कुठला एक निश आहे का की तुम्हाला ते खूप आवडतं करायला?
नाही, महाराष्ट्रीयन फूड आम्ही करतोच, पण त्यामध्ये पण आम्हाला जास्त करून सी फूड बोला किंवा असं त्याच्यामध्ये जास्ती कल आहे. ओके, ठीक आहे. तर आपला इंटरव्ह्यू छान चालला आहेच आहे दीपाली ताईंबरोबर. तर आपण आता थोडेसे तुम्हाला रॅपिड फायर राऊंड करूयात. काही प्रश्न मी विचारीन, त्याचे तुम्ही मला उत्तरं द्याल. एक अशी गोष्ट जी तुमचे फॉलोवर्स तुमच्याबद्दल जाणून घेऊन आश्चर्यचकित होतील, अशी काय आहे? म्हणजे व्हॉट एव्हर, की तुम्हाला ही हॉबी आहे किंवा हे आहे असं काय? हां, मला फूडच्या व्यतिरिक्त मला ट्रॅव्हलिंग करायला खूप आवडतं. ओके. आणि जेव्हा केव्हा फ्री टाइम किंवा वीकेंड येतो तेव्हा हमखास आम्ही कुठेतरी प्लॅन करतो फिरायला जायचं. ओके. आणि मग रांगोळी आहे, क्राफ्ट आहे, त्याची खूप मला आवड आहे. ओके. मग आर्टमध्ये पण कल आहे तुमचा. ओके. आणि मग तुम्हाला ह्याच्यामध्ये कॉन्टेंट क्रिएशन करायला आवडेल? मग तुम्ही आता हा जसा काढलाय चॅनल फूडवरती, तसं तुम्हाला ट्रॅव्हल किंवा रांगोळी आर्ट म्हणून काही आवडेल करायला? हो, मला ट्रॅव्हलिंगमध्ये करायला आवडेल. ओके. कारण की मला फिरायला आवडतं आणि तिकडचं ब्लॉगिंग म्हणा किंवा कंटेंट काहीतरी क्रिएट करायला फार आवडेल. ओके. सो पुढे मागे तुम्ही तेही सुरू करू शकता. ओके. सो व्हॉट इज द क्रेझिएस्ट फूड कॉम्बिनेशन यू हॅव हॅड? मग काय असं सगळ्यात क्रेझी फूड कॉम्बिनेशन तुम्ही काय खाल्लंय, असं एकदम वेगळं, एकदम हटके, की तुम्ही असं कधी करणार नाही? कारण आता आम्हाला काही जण सांगितलं की आम्ही चिकनची पाणीपुरी खाल्ली किंवा पुरणपोळी विथ मटण किंवा चिकन खाल्लं, असं काही वेगळं. ते आत्ताच आम्हाला कळलं की पोहे विथ केचप वगैरे पण खातात लोक. असं तुम्ही काही केलं नाहीये कधी? ओके. विचारही नाही करू शकत. चिकनची पाणीपुरी. ओके. सो तुम्ही तुमची एक मोकळी दुपार कशी स्पेंड करायला आवडेल तुम्हाला? मोकळी दुपार ना, मी खरं सांगायचं, जिजा झोपल्यानंतर, माझी मुलगी आहे ती झोपल्यानंतर मी गपचूप चहा पिण्याचा प्रोग्राम करते. सगळ्यात बायकांचा मला वाटतं एकदम फेवरेट मी टाइम आहे. कारण की शांतता तेव्हाच असते. तुम्हाला एखादी फूड रिलेटेड सुपर पॉवर जर का मिळाली, फूड थीम, तर ती तुम्हाला काय आवडेल? मला अशी पॉवर मिळाली ना, तर खरं सांगू, मी चुटकीत लसूण सोलायचं हे करेन. कारण की त्याला खूप वेळ लागतो. जस्टिफायबल आहे. ओके. तुम्हाला एक लाईफ टाईम सप्लाय ऑफ तुमचा फेवरेट स्नॅक किंवा मग फ्री ट्रॅव्हलिंग विथ फ्री फूड असं जर का दिलं, तर? मी ऑफकोर्स ट्रॅव्हलिंग, जगभर फिरायचं आणि तिकडचे फूड एक्सप्लोअर करायचं. ओके. बट एकच पदार्थ मी वारंवार खाण्याला टाळेन. ओके. तर मला ट्रॅव्हलिंग आणि हे करायला आवडेल. ओके. व्हॉट इज द मोस्ट एपिक फूड फेल यू हॅव एक्सपिरियन्स? म्हणजे सगळ्यात असं तुम्ही काहीतरी करायला गेलात आणि तो टोटली फेल झालाय पदार्थ, किंवा तुम्ही काहीतरी मागवलंय अशी अपेक्षा करून की हे खूप भारी असणार आहे आणि तो टोटली फेल होता प्रोडक्ट, असं काही झालंय का? केक. अच्छा. ठेवला, बट त्याला किती वेळ, कसं टेम्परेचर, काही एवढं म्हणजे तेवढं गणित एवढं माहीत नसल्यामुळे तो करपला. अच्छा. आणि तो पूर्ण फसला. ओके. मग त्यानंतर आम्ही केकला कधी हात नाही लावला. ओके. तुम्ही जर का कुठलाही पदार्थ उशीमध्ये कन्वर्ट करू शकला तर तुम्हाला कुठला पदार्थ आवडेल करायला? उशीमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर लादी पाव. कारण की तो खूप मऊ मऊ लुसलुसीत असतो, तर लादी पाव. अच्छा. आणि तो ईस्टचा वास आणि ते हे पण छान वाटतं, फ्रेश एकदम. जेव्हा तुम्ही स्ट्रेस्ड असता तेव्हा तुमचं गो टू कम्फर्ट फूड काय आहे? कुळदाची पिठी. ओके. आणि सुकी मच्छी. अच्छा. कम्फर्ट फूड आहे. ओके. म्हणजे नॉनव्हेज जेव्हा खायचं असेल तेव्हा. ओके. आणि व्हेज खायचं असेल तेव्हा आपलं साधं वरण भात, वरती तूप आणि काचऱ्या बटाट्याच्या. ओके. एखाद्या सेलिब्रिटी शेफ बरोबर तुम्हाला जर का डिनर म्हटलं की आज तुम्हाला त्यांच्याबरोबर डिनर करायचं, तुम्ही कोणाला चूज कराल? मला शेफ विकास खन्नाबरोबर आवडेल. ओके. कारण की त्यांच्याकडे खूप काही गोष्टी आहेत शिकण्यासारख्या, तर मला नक्कीच त्यांच्याबरोबर डिनर करायला आवडेल. आणि हँडसम पण आहे, सोनेपे सुहागा. ऍक्च्युली तुमचं किचन मधलं सगळ्यात आवडतं गॅजेट कुठलं? फेवरेट गॅजेट? मिक्सर आहे. ओके. म्हणजे पटकन काहीतरी, समजा लिंबू पाणी जरी कोणाला करायचं असेल तर मी ते ढवळत नाही बसत. ओके. पटकन एका जारमध्ये सर्व मटेरियल टाकून फिरवलं की सर्व करते. एखादी तुम्हाला फूड थीम पार्टी जर का म्हणलं ठेवायची तर तुम्ही कुठली फूड थीम ठेवाल? मी पावभाजीच ठेवेन. ओके. माय फेवरेट. ओके. आणि तुम्हाला
ॲस्पायरिंग वुमेन क्रिएटर्ससाठी काही म्हणजे कॉन्टेंट क्रिएटर्ससाठी काही टिप्स द्यायच्या आहेत का? नवीन क्रिएटरसाठी जर सांगण्याचं झालं तर मग मी असं म्हणेन की तुम्ही सुरुवात करा. कारण की म्हणजे स्टार्टिंगला कसं कोणी परफेक्ट नसतं, तर तुम्ही सुरुवात करा, हळूहळू सुधारणा करा. राईट. आणि दुसरी गोष्ट मध्ये स्वतःवरती विश्वास ठेवा. कारण की काय आहे, स्टार्टिंगला तुम्हाला लाईक्स व्ह्यूज जास्त नसतात, कमीच असतात. मग तुम्ही ते कंटेंटवरती फोकस करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सातत्य ठेवा. म्हणजे तुम्ही एखादी पोस्ट नियमितपणे पोस्ट कराल, कंटेंट पोस्ट कराल, तर तुम्हाला लोक ओळखतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सतत काहीतरी इन्व्हेंट करा, नवनवीन गोष्टी एक्सप्लोअर करा. आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे नेगेटिव्ह कमेंट्स असतात त्यांना इग्नोर करा. मग हेच सांगा की हेच मुद्दे आहेत जे तुमच्या जे क्रिएटर आहेत त्यांना हे करण्यासाठी. सो ॲक्च्युली दीपाली ताई, थँक्यू. तुम्ही खूप छान इंटरव्ह्यू दिलायत आणि लाईक त्यांनी आता टिप दिली की कंटिन्युटी ठेवा आणि कायम काहीतरी करत राहा. म्हणजे इफ यू कुठल्याही फील्डमध्ये तुम्हाला करायचं असेल तुम्ही कंटिन्युटी ठेवा, पोस्ट करत राहा आणि त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आपोआप होत जाईल. सो अशा तऱ्हेने थँक्यू फॉर इन्स्पायरिंग सो मेनी पीपल. आणि केपराकडनं तुम्हाला एक छोटंसं टोकन तुम्ही वेळ काढून आल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू. मलाही केपराचे खूप आभार मानायचे आहेत, कारण की तुम्ही माझा फर्स्ट इंटरव्ह्यू आहे हा. कारण की याच्या अगोदर मी कधीच समोरासमोर बसलेही नाही आहे कॅमेराच्या किंवा असं. तर तुमचे खूप खूप आभार. एनी टाईम. थँक्यू.